आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिकमध्ये शांतीनगर येथील रहिवाशांनी आजपासून MIDC कार्यालयासमोर बेमुदत बिऱ्हाड आंदोलन सुरू केलंय। सुमारे 40 वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या मागासवर्गीय नागरिकांची घरे प्रशासनानं कोणतीही पूर्वसूचना न देता तोडल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाशिक शहर उपाध्यक्ष प्रशांत खरात यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येत असून पावसाळ्याच्या तोंडावर करण्यात आलेल्या कारवाईमुळे शेकडो कुटुंबे बेघर झाल्याचा दावा करण्यात आलाय। घरकुलांचा प्रश्न सोडविल्याशिवाय अतिक्रमण हटविले जाणार नाही असे आश्वासन प्रशासनानं दिलं होतं। मात्र अचानक कारवाई करून घरे तोडण्यात आल्यानं नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। आंदोलकांनी शांतीनगर परिसरातील कालीमाता मंदिर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं संरक्षण करत स्थानिक गृहनिर्माण संस्थेला 5 एकर जागा कायमस्वरूपी देण्याची मागणी केली आहे। तसेच तोडण्यात आलेली घरे प्रशासनानं पुन्हा उभारून द्यावीत अशीही मागणी करण्यात आली आहे। या आंदोलनात प्रशांत खरात, आशा खरात, रवींद्र आहिरे, राहुल उजागरे, सचिन मोरे, गणेश खंदारे, आशिफ शेख, तात्याराव घोडे, संगीता क्षीरसागर, विमल सोनारे, अपर्णा क्षीरसागर, छगन घोडे, उद्धव घोडे, प्रशांत कांबळे, नितीन साबळे आणि संतोष घोडे यांच्यासह अनेक नागरिक सहभागी झाले आहेत। यांच्यासह अनेक नागरिकांनी सहभाग नोंदवलाय। दरम्यान भीम आर्मी आझाद समाज पक्षाचे प्रदेश महासचिव संदीप मोरे यांनी या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केलाय। नाशिक खबरसाठी प्रतिनिधी संजय खरात। तुम्हाला अगोदर नोटीस दिल्या गेल्या का? काय नाव तुमचं? काय नाव आहे तुमचं? संगीता हरिचंद्र। किती वर्षापासून राहता तुम्ही त्या ठिकाणी? 40-50 वर्ष झाले तिथे राहून। माझा जन्मच व्हायला तिथे। माझे नातून पण 15 वर्षाचं झालेलं आहे। आज आमचे लेकरं राहते झोपेतले लेकरं माझ्यावरून काढून त्यांनी दंड केलेला आहे। आमच्या घरात आम्हाला घरकुल पाहिजे नाही, आम्हाला न्याय पाहिजे तर जागेवर नाही। बोला, एक एक जण बोला। आता जर पाऊस आला नाही आम्हाला पावसाचं काय समजेल का? आम्हाला भरपाई नको, काहीच नको। आम्हाला जागा पाहिजे, आमच्या हक्काचं आम्हाला पाहिजे। दुसरं काही नाही आम्हाला। आमचा हक्क आम्ही कशा झोपड्या कशा झोपड्या होत्या तसंच करून आम्ही राहू, पण आम्हाला आमच्या हक्काची आम्हाला पाहिजे जागा। चल प्रशांत भाऊ, तुम्ही आता MIDCच्या अधिकाऱ्याला जाऊन भेटले, तुमची काय चर्चा झाली आणि आता इथून पुढे तुमचे काय दिशा राहणार आहे? अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की कुठलाही निर्णय घ्यायची क्षमता अधिकार आम्हाला दिलेला नाही आहे। जे पण अधिकार आहेत ते मुख्यालयाला आहेत किंवा मंत्रिमहोदयाला आहेत। तर मग आम्ही त्यांना सांगितलं की तुम्हाला जे अधिकार नसतील, निर्णय घ्यायची तर क्षमता नसेल तर तुम्ही लेखी पत्र द्यावं, तुमचं नाव टाकावं। माननीय दीपक पाटील साहेब, प्रादेशिक अधिकारी, मला कुठलाही निर्णय घेण्याचा अधिकार नाही आहे। जे निर्णय घेण्याचे अधिकार आहेत ते मुख्यालयाला किंवा मंत्रिमहोदयांना आहेत। आपण त्यांच्याकडे कारण मांडावं किंवा महसूल विभागाकडे मांडावं। त्यांनी सांगितलं की ही जी जागा आम्हाला शर्ती अटी ठेवून महसूल विभागाने दिलेली आहे, त्यामुळे आम्हाला द्यायचा अधिकार नाही आहे। तर मग त्यांना ते पण सांगितलं की तुमचं लेखी द्या की ह्या क्लॉजनुसार, ह्या शर्ती अटीनुसार आम्ही जागा देऊ शकत नाही, मला कुठल्याही निर्णय घ्यायचा अधिकार नाही आहे। जर असे असेल तर तुम्ही ते लेखी पत्र घेऊन माननीय ज्या विभागाकडे असतील, ज्या अधिकाऱ्याकडे असतील, ज्या मंत्री महोदयाकडे असतील, आम्ही त्यांना जाऊन बोलू, आमचं जेही बिऱ्हाड आहे आणि त्यांच्या दालनात ठेवू। पण जर तुम्ही असं कुठल्याही प्रकारचं लेखी उत्तर दिलं नाही आणि तर आमच्या माहितीप्रमाणे सर्व अधिकारी ह्या माननीय प्रादेशिक अधिकारी यांना आहेत, त्यांनी तात्काळ निर्णय घ्यावा आणि त्यांनी त्यांच्या नावाने पदानुसार लेखी पत्र द्यावं की एक निर्णय घ्यावा, अन्यथा त्याची जबाबदारी झटकून टाकावी, जेणेकरून आम्ही कोर्टात जाऊ आणि त्यांची ज्या संविधानिक पदावर बसलेले आहेत त्यांनी त्या पदावरून बेदखल करण्याचं काम आम्ही ह्या पूर्ण आमच्या टीमच्या वतीने करण्यात येईल। तुम्हाला ज्या वेळेस झोपडपट्टीवर आले तर तुम्हाला काय नोटीस दिल्या?
आमच्या कुठल्याही लोकांना नोटीस दिलेली नाही. सकाळी 6 वाजता 400-500 पोलिसांचा बंदोबस्त घेऊन आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी बंदिस्त करून इकडले लोक व्यावसायिक लोक इकडे नाही आले पाहिजे, घरगुती लोक इकडे नाही आले पाहिजे, जेही एकमेकांना मजेसाठी धावून येणारे लोक होते त्यांना अडवणूक करून सकाळी 6 वाजता झोपेतून उठण्या अगोदर हे घरं तोडण्यात आलेले आहेत. आणि ही मी नाशिकमध्ये नसताना ही कारवाई झालेली आहे. त्या अधिकाऱ्याला तुम्ही आमची भूमिका अशी आहे की जर तात्काळ आमच्या लोकांना न्याय मिळाला नाही आणि जोर जबरदस्ती जर पोलिसांनी आमचं आंदोलन दडपण्याचं काम केलं, उठवण्याचं काम केलं तर आम्ही शासकीय विश्रामगृहावरती ताब्यात घेऊ. अधिकाऱ्याला तुम्ही विचारलं का की कुठल्या आदेशानुसार, कोणाच्या आदेशानुसार तुम्ही घरं तोडले आमच्यावाले? अधिकारी उत्तर द्यायला तयार नाही. अधिकारी हे शासनीय गोल गोल फिरवून शासकीय यंत्रणेवर जबाबदारी सोपवण्याचं काम करत आहे. जबाबदारी घ्यायला तयार नाही आहे, पळ वाटा शोधत आहे. पण आम्ही त्यांना इशारा देतो की आम्ही तुम्हाला पळू देणार नाही. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत हे बिराड आंदोलन चालू राहील. आणि आमचे रवी भाऊ आयरे यांनी आजपासून अमरण उपोषण चालू केलेलं आहे. त्यांच्या केसाला जरी धक्का लागला किंवा त्यांना काही झालं तर याला सर्वस्व जबाबदारी हे MIDCचे अधिकार राहतील. आणि त्यांना काय झालं तर यांना आम्ही जगणं आणि यांचं बाहेर निघणं महाराष्ट्रात फिरणं मुश्किल करून. काय नाव आपलं? माझं नाव प्रशांत सुंदर सावंत. अच्छा, आपलं? जय भीम. आज या ठिकाणी माननीय प्रशांत भाऊ खरात यांच्या नेतृत्वामध्ये हे बिराड आंदोलन सुरू असून आम्ही भीम आर्मी आझाद समाज पार्टीच्या वतीने या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलो आहे. या मनुवादी आणि मुजोर सरकारने आपल्या नाशिकमध्येच नव्हे तर पूर्ण अखंड महाराष्ट्रामध्ये गोरगरिबांच्या घरं तोडण्याचा, त्यांच्या अतिक्रमणं तोडण्याचा हा डाव आखला आहे. आणि एखाद्या उद्योगपतीच्या, बिल्डरच्या घशात घालण्याचा तो घाट केलेला आहे की ती जी जमीन आहे ती जमीन ही कोणत्या उद्योगपतीच्या घशात घालायची आहे म्हणून हे अतिक्रमणं काढलीत की काय. आणि या प्रशासनाने कुठलंही पूर्वसूचना न देता, त्यानंतर कुठल्याही पुनर्वसनाची व्यवस्था न करता या ठिकाणचं अतिक्रमण काढलेलं आहे. त्याचप्रमाणे या सरकारची एक फसवी भूमिका अशी आहे की या सरकारने 1 जानेवारी 2011 पूर्वीचे जे काही अतिक्रमणं असतील, रहिवासी अतिक्रमणं असतील, हे अतिक्रमणं या सरकारने नियमित करण्याचं आश्वासन यापूर्वी आपल्याला दिलेलं आहे. परंतु सरकार त्यांच्या शब्दावर ठाम नाही. सरकारच्या कथनी आणि करणीमध्ये फरक आहे. आम्ही भीम आर्मी आझाद समाज पार्टी यांच्या वतीने भाई खासदार चंद्रशेखर आझाद यांच्या मार्फत आम्ही या महाराष्ट्र शासनाला, या उद्योगमंत्र्यांना, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही इशारा देतो की येत्या 24 तासामध्ये जर या रहिवाशांना, या गोरगरीब जनतेला, या बहुजन समाजाला जर तुम्ही पुनर्वसनाची व्यवस्था केली नाही, त्यांची राहण्याची व्यवस्था केली नाही, त्यांची तोडलेली घरं यांची नुकसान भरपाई दिली नाही तर भीम आर्मी आझाद समाज पार्टीच्या वतीने अखंड महाराष्ट्रभर हे आंदोलन तीव्र करण्यात येईल. आणि हा बिराड मोर्चा उद्याच्या दिवसात या MIDCच्या अधिकाऱ्यांच्या दालनात जाऊन बसेल आणि त्यांना आम्ही घरी पाठवू आणि त्यांच्या या बिल्डिंगवर आम्ही हक्क गाजवू असा आम्ही या ठिकाणी आज स्पष्ट असा इशारा देतो. थांबतो. जय भीम, जय भारत, जय संविधान. काय नाव आपलं? मी संदीप मोरे, भीम आर्मी आझाद समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेश महासचिव. हां, रवी भाऊ, तुम्ही अमर उपोषणाला बसला आहेत. काय आहे तुमचं ध्येय, काय पुढचं? नगरपालिका नेहरू जवाहरलाल पुनर्वसन योजना आमच्या घरकुल योजनेत राबवली होती तिन्ही झोपडपट्टीमध्ये. तर उर्वरित जे लोक काही बाकी होते त्यांचा आम्ही कायमस्वरूपी दावा करत आलो का यांचं तुम्ही व्यवस्थित कुठल्या ठिकाणी पुनर्वसन करा. ती आम्हाला 52,46,23,000ची जी बिल्डिंग बनवून दिलेली त्याच्यामध्ये काही कोटीचा भ्रष्टाचार आहे. तिथं ड्रेनेज लाईन चोकोप आहे. अनेक लोक त्रासून गेलेले आहेत त्या गोष्टीला. काही लोक घरं सोडून त्या ठिकाणी, काही लोक घरं सोडून त्या शांतीनगर या ठिकाणी राहत होते आणि काही लोकांना घरं मिळाले नव्हते, ते लोक पण राहत होते. तर आम्ही न्यायालयात दावा दाखल केला होता का आमचे उर्वरित जे लोक राहिले त्यांना शासनाने चांगल्या ठिकाणी घर द्यावं, नाहीतर आम्हाला त्याच ठिकाणी जागेवर घरकुल बांधून देण्यात यावं. दागिन्यांची आवड आणि विश्वासाची जोड म्हणजेच मंडलिक बंधू सराफ. आमच्याकडे तुम्हाला मिळेल शुद्ध सोन्याची हमी आणि मन मोहून टाकणाऱ्या नवनवीन आकर्षक डिझाईन्स. तुमच्या जुन्या सोन्याला मिळवा अगदी योग्य दर आणि आमच्या सोप्या हप्त्यांच्या सुवर्ण बचत योजनेचा आजच लाभ घ्या. आमची नम्र आणि विश्वासार्ह सेवा तुम्हाला नक्कीच आवडेल. अधिक मासाच्या पवित्र पर्वानिमित्त खास फॅन्सी जोडवी, पैंजण
आणि तुमच्या लाडक्या जावयासाठी वाण आमच्याकडे उपलब्ध आहे. तसेच मन प्रसन्न करणाऱ्या शुद्ध चांदीच्या देवदेवतांच्या मूर्ती, पूजा साहित्य आणि भेटवस्तूंचा खास संग्रह एकदा नक्की पहा. उत्तम गुणवत्ता आणि विश्वासाची खात्री. आजच सप्रेम भेट द्या मंडलिक बंधू सराफ यांना.